उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन महाराष्ट्र। अतिशय आनंदाची बातमी। देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात। गेली 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक 19,59 कोटी, तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली 10,778 कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा 9,23 कोटी, पाचव्या क्रमांकावरील गुजरात 8,508 कोटी, सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू 8,325 कोटी, सातव्या क्रमांकावरील हरियाणा 5,818 कोटी, आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश 370 कोटी, नवव्या क्रमांकावरील राजस्थान 311 कोटी। या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। थोडक्यात सांगायचे झाले तर तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,09,59 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आली आहे। यापूर्वी 2022-23 1,18,422 कोटी, कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक 2023-24 1,25,101 कोटी, गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात अधिक कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक। राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती। 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते। आता 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली। दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।